सुप्रभातं मेनोका स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व संजीवनी महाविद्यालय चापोली अंतर्गत ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून आज आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर फर्स्ट पेपरचे नाव व क्रमांक 2 जातक कथा व धम्मपद पाली ऑप्शनल या पेपरमधील आपण मागील ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून ब्राह्मण व गो नावाची कविता या ठिकाणी आपण पाहत आहोत। एकंदरीतच त्रिपिटकांतर्गत येणाऱ्या सुत्तपिटकाच्या 5 निकायापैकी खुद्दक निकायाच्या 15 ग्रंथापैकी 2 क्रमांकाच्या धम्मपद या ग्रंथातून ब्राह्मण व गो नावाची कविता घेण्यात आलेली आहे। हा जो धम्मपद ग्रंथ आहे हा ग्रंथ संपूर्ण पाली त्रिपिटकाचा सारवजा ग्रंथ आहे आणि मानवी जीवनाशी संबंधित ज्या काही मानवी जीवनाच्या कल्याणकारक हितकारक सुखकारक अशा प्रकारच्या ज्या गाथा आहेत या सर्व गाथेंचं संकलन या धम्मपद ग्रंथातून करण्यात आलेलं आहे। एकंदरीत 423 गाथा आणि 26 वग्गामध्ये याचं संकलन करण्यात आलेलं आहे। या 26 वग्गापैकी जो 26 क्रमांकाचा वग्ग आहे तो आहे ब्राह्मण वग्ग आणि या ब्राह्मण वग्ग या कवितेमध्ये एकंदरीत 41 गाथांचं संकलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या कवितेतून तथागत बुद्धांची जी ब्राह्मण संकल्पना आहे हा या ठिकाणी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खू संघामध्ये कोणत्याही जाती धर्माला स्थारा दिलेला नाही। सर्वांनाच तथागत बुद्धांनी एका महासागराप्रमाणे आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पाली त्रिपिटक साहित्यामध्ये आपण वारंवार पाहिलेलं आहे की या ठिकाणी जे की व्यवस्था जाती व्यवस्था आहे या जाती व्यवस्थेमध्ये जे काही संघर्ष निर्माण झालेले आहेत तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ अशा प्रकारे ब्राह्मण श्रेष्ठ की क्षत्रिय श्रेष्ठ अशा प्रकारचे वारंवार संवाद आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। तथागत बुद्धांच्या साहित्यात देखील तथागत बुद्धासोबत देखील अनेक ब्राह्मणांनी या ठिकाणी ब्राह्मण हेच श्रेष्ठ आहेत अशा प्रकारचा वादविवाद केलेला आपण पाली त्रिपिटकातून पाहिलेला आहे। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तथागत बुद्धांनी या ठिकाणी समाजापुढे एक आदर्श म्हणून एकंदरीत 227 नियम या ठिकाणी घालून जो भिक्खू संघ तयार केला आणि एक आदर्श अशा प्रकारचं मॉडेल समाजापुढे ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे तथागत बुद्धांनी एक भिक्खू संघाची निर्मिती केली आणि या भिक्खू संघाच्या निर्मितीमध्ये सर्वच समाजाला एखादा शूद्र असेल एखादा अस्पृश्य असेल एखादा ब्राह्मण असेल या सर्वांना एका सूत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी बांधलेलं आहे। तर अशा प्रकारे तथागत बुद्धांनी या धम्मपद ग्रंथातून पुन्हा ब्राह्मण याविषयी जे काही तथागत बुद्धांनी मत मांडलेलं आहे तर हे जे मत आहे किंवा तथागत बुद्धांची ब्राह्मण संकल्पना कशा प्रकारची आहे हे आज आपण या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। मागील तासिकेमध्ये आपण ब्राह्मण वग्ग या कवितेचा सार पाहिलेला आहे। आज आपण या ठिकाणी आपली एकंदरीत 15 गाथा आपण मागील तासिकेमध्ये पाहिलेल्या आहेत। त्या पुढच्या गाथा पाली प्लस मराठीतून आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, त्यापुढची जी 16वी गाथा आहे ही 16वी गाथा तथागत बुद्धांनी जेतवनामध्ये असताना 2 ब्राह्मणांना उद्देशून म्हटलेली आहे। पहा, या 2 ब्राह्मणांना तथागत बुद्ध उद्देशून काय म्हणतात। छेत्वा नंदी वरतचं सद्दामं सहनुकंपं उखित पलिघं बुद्धं तमहं ब्रूमि ब्राह्मणं। पहा, तथागत बुद्ध काय म्हणतात, ज्याने क्रोध दोरी म्हणजे तृष्णारूपी दोर
आणि संदान म्हणजे 62 प्रकारच्या मिथ्या धारणा, आणि सहनुकम म्हणजे तोंडाला बांधल्या जाणाऱ्या मुसक्याला कापून अडथळ्यांना पार करून जो बुद्ध झालेला आहे त्यालाच मी महान किंवा श्रेष्ठ किंवा ब्राह्मण म्हणतो, असं तथागतांनी या 16व्या गाथेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, त्यानंतरची 17वी जी गाथा आहे, ही 17वी गाथा तथागत बुद्ध वेळूवनात असताना आक्रोश भारद्वाजाला उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे. पहा, या आक्रोशम भारद्वाजाला तथागत बुद्ध काय म्हणतात? अकोसं वद बंधंच अतुठ्ठ यो तितिखती खंती बलं बलानिकं तमहं ब्रूमी बामनं. पहा, अर्थात जो आपल्या चित्ताला प्रदूषित न करता आक्रोश, हत्या आणि बंधनांना सहन करतो, क्षमा करणे हे ज्याच्या बळाचे सामर्थ्य आहे त्यालाच मी महान, ब्राह्मण किंवा श्रेष्ठ समजतो, असं तथागतांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा, त्यापुढची 18वी जी गाथा आहे, ही गाथा तथागत बुद्धांनी वेळूवनात असताना सारीपुत्र स्थविराला उद्देशून म्हटलेली आहे. पहा, तथागत बुद्ध सारीपुत्र स्थविराला या 18व्या गाथेच्या माध्यमातून काय म्हणतात? अकोधनं वतवंतं शीलवंतं अनुसुतं दंतं अंतिम शरीरं तमहं ब्रूमी ब्राह्मणं. जो क्रोध करणारा नाही, संकल्प धारण करणारा आहे, शीलवान आहे, इच्छारहित आहे, संयमी आहे आणि अंतिम शरीर धारण करणारा आहे, अर्थात याच जीवनावर ज्याला विश्वास आहे त्यालाच मी महान, श्रेष्ठ किंवा ब्राह्मण म्हणतो, असं तथागतांनी जो सारीपुत्त स्थविर आहे या सारीपुत्त स्थविराला समजावून सांगताना म्हटलेले आहे. पहा, त्यापुढची 19वी जी गाथा आहे, ही गाथा तथागत बुद्धांनी जेतवनात असताना उत्पलवन्ना थेरीला उद्देशून म्हटलेली ही गाथा आहे. पहा, तथागत बुद्ध या ठिकाणी या गाथेतून या उत्पलवन्ना थेरीला काय म्हणतात? पहा, वारी पोखर पतेव अर गेरीव सासपो यो न लिंपंती कामेसु तमहं ब्रूमी ब्राह्मणं. पहा, तथागत बुद्ध या उत्पलवन्ना थेरीला म्हणतात की कमळाच्या पाखळ्यावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे आणि तलवारीच्या टोकावरील राईच्या दाण्याप्रमाणे जो कामवासनेमध्ये लिपटून राहत नाही त्यालाच मी महान, सर्वश्रेष्ठ किंवा उत्तम किंवा ब्राह्मण म्हणतो, असं तथागतांनी या 19व्या गाथेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, त्यानंतरची 20वी जी गाथा आहे, ही 20वी गाथा तथागत बुद्ध जेतवनात असताना ब्राह्मणाला उद्देशून म्हटलेली आहे. कोणत्या तरी ब्राह्मणाला उद्देशून ते म्हणतात, यो दुःखंस पजानाती इधेव खयमत्तनो पय्यभारं विषपुत्तं तमहं ब्रूमी ब्राह्मणं. अर्थात जो याच जीवनामध्ये आपल्या दुःखाच्या विनाशाला चांगल्या प्रकारे जाणतो, ज्याने आपले विकाराचे ओझे फेकून दिलेले आहे व जो अनासक्त आहे त्यालाच मी महान, श्रेष्ठ, उत्तम अशा प्रकारचा ब्राह्मण म्हणतो, असं तथागतांनी या 20व्या गाथेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, त्यानंतरची 21वी गाथा आहे, ही गाथा तथागत बुद्ध गृधकूट पर्वतावर असताना खेमा भिक्खुनीला उद्देशून म्हणतात. पहा, तथागत बुद्धांनी खेमा भिक्खुनीला उद्देशून काय म्हटलेलं आहे? गंभीर पय्यं मेधावी मग्गा मग्गस्स कोविदं उत्तमर्थं अनुपत्तं तमहं ब्रूमी बामनं. अर्थात जो गंभीर प्रज्ञावंत आहे, मेधावी म्हणजेच बुद्धिमान आहे
आणि मार्ग आणि कुमार्गामधील फरक जाणणारा आहे, उत्तम अर्थाला प्राप्त करणारा आहे, त्यालाच मी ब्राह्मण मानतो, असं तथागतांनी या ठिकाणी खेमा भिक्खुनीला उद्देशून म्हटलेलं आहे. पहा, त्यानंतरची 22वी जी गाथा आहे, ही 22वी गाथा या ठिकाणी तथागत बुद्ध ज्यावेळेस तथागत बुद्ध ज्यावेळेस जेतवनामध्ये असताना तथागतांनी ही गाथा तिष्य स्थविराला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. आणि पहा, तथागत बुद्ध या ठिकाणी तिष्य स्थविराला उद्देशून काय म्हणतात? असंसठं गह ठेही अनागारेही चुभयं अनोकसारी अपित्सं तमहं ब्रूमि ब्राह्मणं. अर्थात सांसारिक व अनागारिक दोघांशीही जो लिप्त राहत नाही, जो सतत विचरण करीत राहणारा आहे, अर्थात एका ठिकाणी बसून राहणारा नाही, अल्प इच्छा असलेला आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो, असं तथागतांनी तिष्य स्थविराला समजावून सांगितलेलं आहे. पहा, त्यानंतरची 23वी जी गाथा आहे, ही 23वी गाथा या ठिकाणी तथागत बुद्ध जेतवनामध्ये असताना त्यांनी ही कोणत्या तरी भिक्खूला उद्देशून गाथा म्हटलेली आहे. पहा, या गाथेत तथागत बुद्ध काय म्हणतात? निधाय दंडं भूतेषु तेसेषु थावरेषु च यो न हन्ति न घातेति तमहं ब्रूमि ब्राह्मण. अर्थात चंचल व अचंचल सर्व जीव प्राण्यांच्या प्रती दंड भावना रहित होऊन जो त्यांना मारत नाही व मारण्याची प्रेरणा देत नाही, त्यालाच मी महान ब्राह्मण म्हणतो, असं तथागतांनी या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. त्यापुढची 24वी जी गाथा आहे, ही 24वी गाथा तथागत बुद्ध जेतवनामध्ये असताना 4 श्रामणेरांना उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे. पहा, हे या गाथेत काय म्हणतात? अविरुद्धं विरुद्धेषु अतदंडेषु निभृतं सादानेषु अनादानं तमहं ब्रूमि ब्राह्मण. अर्थात जो विरोधीच्या मध्ये अविरोधी आहे, जो शस्त्रधारींच्या मध्ये शस्त्ररहित आहे, संग्रह करणाऱ्यामध्ये संग्रह न करणारा आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो, असं तथागतांनी या 24व्या गाथेतून या 4 श्रामणेरांना समजावून सांगताना ही सदरील गाथा उद्देशून म्हटलेली आहे. त्यापुढची 25वी गाथा जी आहे, ही गाथा तथागत बुद्ध ही गाथा देखील या 4 ब्राह्मणांनाच 4 श्रामणांनाच उद्देशून म्हटलेली आहे. त्यांनी ही गाथा पहा काय म्हणतात? तथागत बुद्ध वेणुवनामध्ये असताना महापंतकाला उद्देशून त्यांनी ही 25वी गाथा म्हटलेली आहे. पहा, या गाथेमध्ये काय म्हणतात? यम रागो च दोषोच मानो मखोच पतितो सास पोरीव आरग्गा तमहं ब्रूमि ब्राह्मण. तलवारीच्या टोकावर राईच्या दाण्याप्रमाणे ज्याच्या मनातून आसक्ती, द्वेष, अभिमान आणि दुष्टता इत्यादींना फेकून दिल्या गेल्या आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो, असं तथागतांनी या 25व्या गाथेतून उपदेश केलेला आहे. अशा प्रकारे एकंदरीत 25 गाथा
25 गाथेपर्यंत ही कविता आपण पाहिलेली आहे. एकंदरीतच 41 गाथा या कवितेत आहेत. जो राहिलेला भाग आहे हा पुढील तासिकेतून आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी मी थांबतो.